वरती स्थिरावले गेले. सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती 2 चेंडू मिस केल्यानंतर चेंडू बेडकावून दिलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकावरती. तब्बल 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 7 धावा धावफलकावरती. चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ने फुल टॉस चेंडू. चार चेंडूंचा डोके तिथून चेंडू जातोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकावरती. दुसरं षटक हाताळण्याकरिता जयेश या गोलंदाजाचा वापर केला जातो. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर एकही फलंदाज बाद नाही आहे. टीम DJ 11 टीमचा 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज जयेश या गोलंदाजाचा वापर केला जातोय. कर्णधाराने जयेश या गोलंदाजावरती सोपवलेलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज जयेश. मार्क वरती गोलंदाज जयेश मुंडरे. धावसंख्या स्कोर पहिल्या षटकामध्ये पाहिले गेलं. लागले जातात. आपण पाहतोय दत्तातील धावा धावफलकावरती सुरेख फटका केला जातोय. अपेश कव्हर ड्राईव्ह खेळली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स चौकार.
चौकाराच्या साह्याने 22 धावा धावफलकावरती स्थिरावल्या गेल्यात. बावीस धावा धावफलकावरती बॅक टू बॅक 2 चौकार लगावले जातात बंटी या फलंदाच्या माध्यमातून. सुरेख फटका, बैठक शॉट केला जातोय, चेंडू बिडकावून दिलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 28 या अंकावरती. तर 28 धावा धावफलकावरती आहेत टीम डीजे 11 टीमच्या. धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. पाचवा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस चेंडू पेश कव्हर ड्राईव्ह खेळली जाते. जाडी गाडी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली जाते. एक धावसंख्येच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती. एकोणतीस धावा धावफलकावरती. एकही फलंदाज बाद झाला गेला नाहीये. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ने कट केली जाते. क्षेत्ररक्षक ताडी गाडी तैनात. 30 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ संपला गेला. 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या टीम डीजे 11 टीमच्या फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एकही फलंदाज बाद झाला गेला नाहीये आतापर्यंत. बंटी आणि निखिल संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज धावण्यात या गोलंदाजाचा वापर केला जाते. 2 दिवस चालवायचे. गोलंदाजी मार्कवरती नवनाथ सज्ज झाले. पहिला चेंडू एक धाव घेतली जाते. एक धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 31 या अंकावरती स्थिरावला गेले. धावफलक 13 चेंडूंचा खेळ संपला गेला. 31 धावा धावफलकावरती. एकही फलंदाज बाद झाला गेला नाहीये. बॅटने प्रहार केला जातो. चेंडू बिडकावून दिलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक 37 या अंकावरती स्थिरावले गेले. दोन धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 39 या अंकावरती.
पुरेशा लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये एक धाव घेतली जाते. थोडस पब्बल त्या एक धाव घेतली जाते. एक धाव संख्येच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख फटका केला जातो नाटक क्षेत्र. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलका 44 या अंकावरती स्थिरावलं गेलंय. फुल टॉस चेंडू. चेंडू बीट षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते 50 या अंकावरती. फक्त 5-10 म्हणजे एक तासामध्ये तब्बल 50 धावा धावफलकावरती स्थिरावले गेल्या. फलंदाजी करत असताना टीम DJ 11 टीमचा 18 चेंडूंचा खेळ संपला. 50 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंचा खेळ समाप्ती पाहतानंतर एकही फलंदाज बाद झाला गेला नाही आणि आदिल वेळेस लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज यावेळेस आदिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. समोर बंटी हा फलंदाज आहे. सुरेख फटका केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहिला चेंडू निर्धाव केला जातोय. पहिला चेंडू ब्लॉकवर टाकला होता. निर्धाव चेंडूच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय. दुसरा चेंडू सुरेख फटका. बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू. चेंडू बेडकावून दिलाय तो षटकार. थोड्याशा आडव्या बॅटने प्रहार केला जातोय. एक धाव घेतली जाते. एक धाव संख्येच्या मदतीने धावफलक सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपला गेला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आलेल्या गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज आदिल सज्ज झाला. यावेळेस सुरेख फटका केला जातोय. एक धाव घेतली जाते.
त्यांनी क्षेत्ररक्षण खराब केलं जाते त्याकडे चौकार आला गेलाय. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 61 या अंकावरती. 61 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तब्बल 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 61 धावा धावफलकावरती. निर्धाव चेंडू टाकला जातोय. शेवटचा चेंडू असणार 61 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाजाचा. सुरेख फटका केला जातोय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 57 या अंकावरती. बंटी 16 चेंडू आणि 40 या धावसंख्येवरती खेळतोय आणि निखिल हा फलंदाज वैयक्तिक 8 चेंडू आणि 26 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस सुरेख फटका केला जातोय. चेंडू बेडकावून दिलाय तो षटकार. षटकाराला गेलाय. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ठोकणार का बंटी हा फलंदाज. 46 या धावसंख्येवरती खेळतोय बंटी हा फलंदाज. पहिलं अर्धशतक ठोकणार का. या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक ठोकणार का फलंदाज. 18 चेंडू आणि 48 या धावसंख्येवरती खेळतोय बंटी हा फलंदाज. सुरेख फटका केला. पहिलं अर्धशतक त्याच्या बॅट जरी कॅमेऱ्यामध्ये शतक ठोकलं गेलं या स्पर्धेमधील. सुरेख फटका केला जातोय. चौक पहिलं अर्धशतक ठोकलं गेले बंटी या फलंदाजानं. धावफलक जाऊन पोहोचले ते 81 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते बंटी या फलंदाजाच्या माध्यमातून. एका हाती किल्ला लढवला जातोय. सुरेख फटका. षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 87 या धावसंख्या. शेवटचा चेंडू असणार आहे.
सफळ का 87-88 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. चेंडू आणि 60 या